तर नमस्कार प्रेक्षकांनो, गेल्या 2 दिवसापूर्वी पुण्यातील मावळ तालुक्यामधील एक लोहगड किल्ल्यावरून एक पडून मित्रांनो एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली गेली होती. पण मृत्यू सुरुवातीला अपघाती नसल्याचं म्हणजे सांगण्यात आलं गेलं होतं, पण आता पोलिसांच्या तपासासमोर असं आलंय की ही धक्कादायक माहितीमुळे हे प्रकरण आता हत्या असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. मृत तरुणाचं नाव केतन अग्रवाल आणि या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्याची हत्या होऊन म्हणजे झालेली असून हे सर्व गोष्टी ही पत्नी सिया गोयल या तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी झाला होता. नेमकं काय घडलं, अपघाताची कहाणी खुनात कशी बदलली, पोलिसांना या गोष्टीचा संशय कसा आला, तर मित्रांनो आपण संपूर्ण हे प्रकरण आपण समजून घेऊया. केतन अग्रवाल हा आपल्या साखरपुड्याला झालेला म्हणजे घातलेल्या पत्नी सिया गोयल सोबत तिच्या वाढदिवसानिमित्त लोहगडावर फिरायला गेला होता. लोहगडावर फिरत असताना देखील सेल्फी घेताना केतनचा तोल गेला आणि तो दरीत पडला अशी माहिती सुरुवातीला सियाने दिली होती. सियाने आरडाओरडा करत आजूबाजूच्या लोकांना सांगितलं होतं की केतन दरीत पडला आहे. त्यानंतर पोलिसांनी माहिती देण्यात आली होती. पोलीस ट्रॅकर्स रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचले होते. साधारणतः 400 फूट खोल दरीमध्ये पडल्याने केतनचा मृत्यू झाल्याची नोंद सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली गेली होती. पोलिसांना संशय कसा आला, घटनेनंतर सियाचं वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटलं होतं. आता नवरा नुकतीच दरीत पडून मृत्युमुखी पडला. मुलीकडनं जसा आक्रोश, धक्का, भावनिक आणि कोलमडलेपणा अपेक्षित होता असं काही पोलिसांना दिसलं नाही. पोलिसांना सियाचा जबाब घेतला, मात्र तिच्या बोलण्यात विसंगती जाणवत होती. उत्तरामध्ये सातत्य नव्हतं. काही गोष्टीवर वारंवार बदलत असल्याप्रमाणे पोलिसांच्या लक्षात आलं होतं की तरी या क्षणी पोलिसांनी तातडीने काही कारवाई केली. एकीकडे दरीत केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला गेला होता. कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला गेला होता. अंत्यसंस्कारही पार पडले. पण त्यानंतर सुरू झाला खरा तपास. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केतनच्या वडिलांची चौकशीमध्ये एक महत्वाची माहिती समोर आली. फेब्रुवारी महिन्यामध्ये केतन आणि सियाचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर काही महिन्यामध्ये अनेकदा वाद व्हायचे. चेतन चौधरी नावाच्या एका तरुणात मुजी व्हायचे. केतनने चेतनला कधीतरी भेटलं, पण सियाला तिच्यामुळे बोलण्याचा वारंवार तिचा उल्लेख करायची आणि त्यामुळे केतन नाराज व्हायचा. याच माहितीमुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. दोन्ही कुटुंबाची पार्श्वभूमी, सिया गोयल ही पुण्यातील एक मसल्याच्या व्यवसायाच्या संबंधित प्रवीण गोयल यांची 20 वर्षाची मुलगी. केतन अग्रवाल हा विशाल अग्रवाल याचा मुलगा होता. अग्रवाल कुटुंब रिअल इस्टेट आणि औद्योगिक प्रकल्पाशी संबंधित मोठं नाव मानलं जातं. पिंपरी चिंचवडमधील परिसरामध्ये मोठी गुंतवणूक असल्याचं सांगितलं जातं. दोन्ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या एक सदन आहे. त्यामुळे दोघांचं होणार लग्न तितक्याच मोठ्या थाटामाटात होणार असल्या माहितीप्रमाणे नोव्हेंबरमध्ये जयपूरमधील एका राजवाड्याचं लग्न ठरलं होतं. पाहुण्यासाठी खास विमानांची व्यवस्था करण्यात आली देखील होते. लोहगड ट्रिपचा प्लॅन देखील सर्वात आले गेला होता. पण या सगळ्या तयारी दरम्यान सियाचा वाढदिवस 20 जूनला होता. त्याआधी वाढदिवस साजरा करण्यानिमित्त लोहगडावर गेले होते. सुरुवातीला ही एक सामान्य ट्रिप वाटत होती, पण नंतरच्या पोलिसात तपासात आलं की ट्रिपचं पूर्वनियोजन करण्याचा कटाचा भाग होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये होडी घातलेला म्हणजे तो तरुण दिसला आणि पोलिसांना तपासासाठी 2 स्वतंत्र टीम्स तयार केल्या होत्या. सर्वात आधी लोहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये पोलिसांना एक संशयास्पद तरुण दिसला होता. उन्हाळ्याच्या दिवसातही होडी घालून डोक्यावरती हेडफोन, पाठीवर बॅग, चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. परिसरामध्ये थांबलेला दिसत होता. महत्वाची गोष्ट म्हणजे जसं सियाला केतन लोहगडावर पोहोचले तसंच हा तरुण त्याच्या मागोमाग वर चढू लागला. यामुळे पोलिसांचा संशय तरुणावर गेला. नेमका कोण, तोच चेतन चौधरी आहे का, याचा तपास सुरू झाला गेला होता. पण टॉवर लोकेशन आणि कॉल्स डिटेल्स उघड सत्यात आलं. यानंतर पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशन, कॉल डिटेल्स, CTR म्हणजे तांत्रिक तपास सुरू केला. या तपासामध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचं लोकेशन लोहगडाच्या परिसरामध्ये होतं. एवढंच नाही तर दोघे आधी बसून म्हणजे संपर्कात होते. त्यांच्या संभाषणाचे पुरावेही पोलिसांना मिळाले. यामुळे पोलिसांना खात्री पटली की अपघात नसून पूर्वनियोजित कट कारस्थान आहे. अपघातामध्ये नव्हे तर खून. जसं जसं तपास सुरू झाला तसं तसं पोलिसांच्या मते सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी मिळून केतनला दरीत ढकलून दिलं. त्यानंतर सेल्फी घेताना झालेला अपघात असा बनाव त्याने केला. या दोघांनी मिळून केतनचा खून केल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी कारवाई केली. अटक कशी झाली, काल रात्री साधारणमध्ये 2 वाजण्याच्या सुमारास कोंडव्यातून चेतन चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दुसरी टीम पहाटे सिया गोयलच्या घरी पोहोचली आणि तिलाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला कुटुंबियांना फक्त चौकशीसाठी नेण्यात आल्यास सांगण्यात आले, पण नंतर त्यांना खरी माहिती देण्यात आली की सियाने तिच्या प्रियकराच्या मदतीने केतनचा लोहगडावरून ढकलून खून केला.
यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये प्रकरणी सर्व गुन्हा दाखल करण्यात आले. हत्या का केली? कारण चौकशीमध्ये आलेल्या माहितीनुसार 20 वर्षाची सिया, 22 वर्षाचे चेतन एकमेकांशी प्रेमाचे होते. सियाला केतन सोबतचं लग्न मान्य नव्हतं, पण कुटुंबाच्या दाबामुळे हे लग्न ठरलं गेलं होतं. मात्र लग्न मोडण्याऐवजी सिया केतनचा हा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. पण हा पहिलाच प्रयत्न नव्हता. या अगोदर देखील प्रयत्न सिया केतनला लोहगडावरून घेऊन आली होती, पण तेव्हाही दरीच्या कडेला नेऊन त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र तो काय फसला. त्यानंतर पुन्हा सिया चेतनाची योजना आखली. यावेळी लोहगडावर आधी जाऊन थांबला होता. हत्या कशी घडली? तपासानुसार लोहगडावर आधीपासून उपस्थित होता आणि किल्ल्यावर येताच त्याच्या थोडा वेळ थांबायचा, मग त्याच्या मागून जायचं. अशा पद्धतीने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत होता. किल्ल्यावर वर गेल्यानंतर विंचुकाटा माचीच्या बाजूला असलेल्या एका दरीजवळ सिया केतन बसले. सेल्फी काढत असताना देखील चेतन तिथे पोहोचला आणि त्याला क्षणिक केतनने दरी ढकलण्याचं आलं. पोलिसांचा दावा आला आहे की या सर्व प्रकरणे उपस्थित केलेले आहे की जर सियाला जर हे लग्न करायचं नव्हतं तर तिने थेट नकार दिला असता. मग या सर्व गोष्टी देखील की त्यांच्या कुटुंबावर आता कोसळलेलं दुःख, आई वडिलांना एकुलते एक असा मुलगा होता, त्याच्या मृत्यूने अग्रवाल कुटुंबाला पूर्णपणे हादरून गेलं. या सर्व गोष्टीची शेकडो कोटीची संपत्ती असून, मोठा व्यवसाय असून, सगळं काही क्षणामध्ये एकदम निर्धन झाल्यासारखं असं वाटत आहे. पोलीस तपासात कौतुक यावेळी शासनाने केलेलं आहे. आउट मित्रांनो, सर्व 20 वर्षाच्या मुलगी, तिचा प्रियकर ठरलेलं लग्न, कुटुंबाचा दबाव, त्यातून जन्माला आलेले कथित खुनांचा कट, या सगळ्यामुळे केतन अग्रवालला मृत्यू प्रकरणाशी संपूर्ण राज्य हादरलं. हा फक्त एक गुन्हेगार प्रकार नसून समाज, कुटुंब व्यवस्थामध्ये, नातेसंबंधामध्ये तरुणाच्या एक मानसिक बद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करणारे सर्व गोष्टी आहेत. तर मित्रांनो, सर्व या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटतं तर या प्रकरणाशी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सर्व अशा गोष्टीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी घडत आहेत, असं दुर्दैवी मानाचं बाब आहे. एवढे शेकडो संपत्ती असून देखील एक उद्योग मुलगा देखील असं सर्व गोष्टी होत आहेत. काही सांगता येत नाही मित्रांनो. लक्ष आणि विश्वास कोणाचे ठेवण्यावर देखील या दिवसामध्ये राहिले गेले नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळव्या. आणि आजच्या पुरतं या वेळेपर्यंत आपण आज इथेच थांबूया. जय महाराष्ट्र मित्रांनो.